ब्रेकनंतर स्वागत। एक महत्त्वाची बातमी राजकीय गोटातनं शिवसेनेला विधान परिषदेच्या 5 जागा देण्याची मागणी होतीये अशी सूत्रांकडून ही माहिती समोर येतेय। नाशिक रायगडच्या जागेसाठी शिवसेना आग्रही आहे अशी सूत्रांची माहिती आहे। रवींद्र चव्हाण आणि चंद्रशेखर बावनकुळे यांची एकनाथ शिंदेंसोबत सध्या बैठक सुरू आहे। अधिक माहिती घेऊयात सागर कुलकर्णी यांच्याकडून। सागर, 7 जागांसंदर्भात कळत होतं, आता किमान 5 जागा देण्याची जी मागणी होतीये, काय अधिक माहिती? प्राथमिक जी माहिती समोर येते त्यानुसार काही वेळांपूर्वी बावनकुळे आणि रवींद्र चव्हाण हे दोन्ही नेते शिंदेंची भेट घेऊन निघालेले आहेत। पण जी समोर माहिती मिळते त्यानुसार शिंदेंनी किमान 5 जागा ज्या आहेत त्याच्यावर आग्रही राहण्याची भूमिका घेतलेली आहे। विशेषतः रायगड, नाशिक या विधान परिषदेच्या जागासाठी एकनाथ शिंदे आग्रही आहेत। यामुळे मोठा एक पेच प्रसंग निर्माण होणार आहे। याचं प्रमुख कारण म्हणजे नाशिकमध्ये विधान परिषदेची जागा भाजपाला मिळावी यासाठी आग्रही आहे। दुसरीकडे अनिकेत तटकरे यांच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या साठी प्रयत्न करत आहेत। वास्तविकतेत संख्याबळ जर पाहिलं रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गचं, तर एक नंबर पक्ष हा शिवसेना आहे। पण अनिकेत तटकरे हे जे सुनील तटकरेंचे चिरंजीव आहेत आणि स्वतःच्या मुलासाठी राष्ट्रवादी पदरात जागा पडावी यासाठी भाजपाच्या माध्यमातून सुद्धा प्रयत्न सुरू असल्याचं समजतं। आत्ताच्या बैठकीत एकनाथ शिंदेंनी मात्र एक गुगली टाकल्याचं दिसून येतं। नाशिक आणि रायगड या दोन्ही विधान परिषदा शिवसेनेलाच मिळाव्यात अशा स्वरूपाची आग्रही भूमिका आहे। जर पाहिलं तर आता आजच्या या बैठकीनंतरनं बावनकुळे आणि रवींद्र चव्हाण हे मुख्यमंत्र्यांना या संदर्भातलं ब्रीफिंग देतील आणि त्यानंतर पुढच्या काही दिवसात म्हणजे सोमवारी कदाचित अजून एक बैठक होईल असं सांगितलं जातं, ज्यामध्ये शिवसेनेचे काही नेते आणि भाजपाचे परत एकदा चर्चा करतील आणि याबाबतच्या हालचाली घडामोडी घडताना दिसून येतील। प्रज्ञा, नक्कीच सागर, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। तर रवींद्र चव्हाण आणि त्याचबरोबरीनं चंद्रशेखर बावनकुळे हे या बैठकीमध्ये आहेत आणि एकनाथ शिंदे यांनी 5 जागा मागितलेल्या आहेत। 5 पेक्षा कमी केल्या जाणार नाहीत असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि 17 पैकी किमान 5 जागांवरती ते ठाम असल्याचं कळतंय आणि त्यातच रायगड आणि नाशिक या 2 जागांवरही ते आग्रही असल्याचंही कळतंय। अर्थातच या संदर्भात अंतिम निर्णय हा मुख्यमंत्री घेणार आहेत।